स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर। आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी अर्धा मूठ कोथिंबीर घेतली, 1 इंच अद्रकचा तुकडा आहे, 3-4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि कांदा घेतलेला मीडियम साईजचा बारीक चिरून। तसंच इथे गाजर सोलून घेतलेले आहेत, 2 बटाटे सोलून घेतलेले आहेत, पाणी घेतलेलं आहे कारण बटाट्यात काळा पडतो त्यासाठी। मग डायरेक्ट मी त्या पाण्यामध्येच बटाटा बारीक किसून घेणार आहे आणि आपल्याला गाजरी 2 किसून घ्यायचे आहेत। हा नाश्ता बनवताना तुम्हाला बटाटे बॉईल करण्याची आवश्यकता नाही आहे। तुम्ही बघू शकता छान असा बारीक बटाटा किसून झाला आहे। आता गाजरी मी हे 2 किसून घेणार आहे आणि गाजरी छान असं बारीक किसून झालेला आहे। आता बटाट्याचा हा असा स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून ते पूर्ण स्टार्च त्याचं काढून टाकायचं आणि एका बाउलमध्ये मी ठेवणार आहे। छान असं पिळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण मी जो गाजर किसून घेतलेला आहे तो ॲड करणार आहे। तसेच कांदा, मिरची आणि कोथिंबीर जी बारीक चिरून घेतलेली ती पण आपल्याला याच्यातच मिक्स करायची आहे। आणि जो 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे त्याला पण छान ग्रेटरनी बारीक किसून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन टाकलेला आहे आणि छान असं आपला नाश्ता छान कुरकुरीत व्हावा म्हणून 3 चमच मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करत आहे। तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, नसेल तर कॉर्नफ्लॉवर वगैरे ॲड करू शकता। आणि त्याच्यामध्ये आपण लगेचच मसाले ॲड करणार आहोत। इथे 1 चमचा गरम मसाला टाकते मी, 1 चमच जिरापूड आणि 1 चमच हळद आहे। तिखट मसाला आपण टाकणार नाही कारण आपण मिरच्या ॲड केलेल्या आहेत। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मी इथे 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे आणि छान सगळं एकत्र मिक्स करून याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकायचं नाही आहे कारण आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळही बॅटर बनवायचा नाही आहे। तर तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर मी या कपामध्ये अर्धा कप पाणी घेतलेला आहे आणि तो थोडं थोडं याच्यात टाकून बॅटर बनवून घेते। तर याचे मी 2 प्रकारे कसे सोडायचे, पॅनमध्ये ब्रेड कसे सोडायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा मी थोडं घट्ट बनवून घेतलेला आहे आणि हा बॅटर तयार झाला आहे। इथे मी 7 ते 8 ब्रेड घेतलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर ब्राऊन ब्रेड पण तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी त्या ब्रेडला छान पसरवून घ्यायचा आहे। हा बॅटर आहे हा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनं लावायचा आहे म्हणजे वरतून मस्त असं कुरकुरीत आणि आतमध्ये ब्रेडची टेस्ट एकदम मस्त वाटते। असं व्यवस्थित लावून झाल्यानंतर मी गॅसवर एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आता 2 पळी इतकं तेल टाकलेलं आहे। आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, शॅलो फ्राय करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकते आहे, पण काय होतं तीळ तेळामध्ये पडल्यानंतर ते तडतडतात, मग अंगावर उडण्याची भीती असते, म्हणून थोडं जपून करा। मी दुसरी पद्धती दाखवणार आहे आणि याला आपण झाकण ठेवून 5 मिनटासाठी ठेवून देणार आहोत। थोडे पलटी करून घ्यायचे आणि मग झाकण द्यायचं आहे। आधी झाकण दिला तरी चालेल म्हणजे आतमध्ये जी बटाटा वगैरे आहे तो कच्चा राहणार नाही आहे। तर 5 मिनटं इथे झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया।
एकदम मस्त छान असं क्रिस्पी ब्रेड, तुम्हाला जे काही नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता, तयार झाला आहे. मी आता काढून घेते आहे आणि मी दुसऱ्या पद्धतीने कसं ब्रेड पॅनमध्ये टाकायचं तेही दाखवते. आता मी इथे बॅटर थोडा पातळ करून घेतला आहे आणि तो चमचच्या साहाय्याने ब्रेडला लावून घेणार. छान पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरतून थोडेसे तीळ टाकायचे. आता मी पॅनमध्ये तीळ टाकत नाही आहे, तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण बनवू शकता. पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे आणि छान पसरवून घेतलं आहे आणि वरतून तीळ टाकून आपण ते याच्यात टाकायचं आहे, पॅनमध्ये सोडायचं आहे आणि दुसऱ्या साईडून तीळ टाकायचे आहे, म्हणजे तीळ अंगावर उडणार नाही आहे तडतडून. आणि आता इथे मी एका साईडनं चमच्याने लावते आहे हा आणि दुसऱ्या साईडनं खाली दुसऱ्या साईडला लावायला जमत नसेल तर तुम्ही चमच्यानेच असं पसरवून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडणार. मी घेतलेल्या साहित्यामध्ये जवळजवळ 4 माणसांचा पोटभर नाश्ता तयार झालेला आहे. तुम्हाला अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही शिमला मिर्च, कोबी याच्यामध्ये टाकू शकता. हा नाश्ता बनवायला जास्त मेहनतही लागत नाही आहे आणि झटपट असा हा नाश्ता अवघ्या 10 मिनिटात बनून तयार होतो. आणि मग वरतून आपण याच्यावर तीळ सोडणार आहोत, कारण तिळाने जरा छान कुरकुरीत तर होतातच आणि टेस्ट पण मस्त वाटते. दाताखाली आल्यानंतर तीळ छान वाटतात आणि तीळ हे पौष्टिक आहेत, त्याच्यामुळे आपल्या अशा खाण्यामधनं ते गेले पाहिजेत पोटामध्ये. आणि झाकण ठेवून 5 मिनटं गॅसची फ्लेम कमी करून ठेवून देणार. इथे 5 मिनटं झाली आहेत. आता आपण पलटी करूया. एकदम मस्त क्रिस्पी. आणि पुन्हा याला थोडंसं तेल सोडून झाकण ठेवून 5 मिनटासाठी ठेवून देऊया. इथे 5 मिनटं झाले आणि आता आपण हे काढून घेऊया. इथे आपला सगळा नाश्ता तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल. लाईक करा आणि तुम्ही हे टॉमॅटो कॅचअपसोबत खाऊ शकता, तसंही खाल्लं तरी छान लागतात. मी एक तोडून दाखवते आहे. एकदम मस्त, वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट छान असं झालं आहे. मी खाऊन बघते आणि तुम्ही हा लहान मुलांना टिफिनला देऊ शकता. एकदम जबरदस्त झाला आहे. तर तुम्ही रोज कांदा पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडणार. तर चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. मस्त खा, मस्त राहा.